मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। अजय बुवा, तुझा आणि माझा अफसाना कोण लक्षात ठेवणार नाही, पण तुझा आणि माझा झँगाडच आहे ना, सगळे लक्षात ठेवतील. बरोबर आहे की नाही? आताची घडी तोंडावर बोल, आताची घडी तोंडावर बोल. राजेश बुवा बोल. अरे यार असं नाही, हाताची घडी तोंडावर बोल. राजेश बुवाचा काला कोट. तुमच्या मुलं माझ्यावर राजी येते कायम. आता तबा लिवा लागले. बुवा बुवा आय माय सॉरी यार. बुवा नाही, परत होणार नाही. मी बोललेलोच नाही ना. मी काय बोललो? हाताची घडी तोंडावर बोल, राजेश बुवाचा काला कोट आहे की नाही? आता बाकीचं कोण काय बोललं तर तुम्ही ए सर जरा व्हिडिओ द्यायचा. मी त्याला जबाबदार नाही बुवा. पण पालीचा काला गुलाबजाम आज तुम्हाला असा देतो ना, कशात देऊ? कशात देऊ? हातात, तोंडात? डायरेक्ट तोंडातच देतो. बघा काढ घ्या. तुमची लगेच तलवार आली. हा, भावकीला बोलतात, गावकीला नाही. हा, लगेच लेकऱ्या कांकऱ्यात म्हणतात जाऊ दे. हा, घेतो घेतो. या विश्वाचा धनी तूच माझा प्राण आहे. या 33 कोटी देवांमध्ये अग्रपूजेचा तुला मान आहे. ही वाकडी सोड तुझी दिसाया किती छान आहे. आणि या रण मैदानी तरलो मी, कारण हे गळा तुझंच मला वरदान आहे. पहली बार मोहब्बत की कुछ न समझ में आए मैं क्या करूं. दुश्मन मेरी ऐसी हालत की है. कुछ न समझ में आए मैं क्या करूं. ओ अनिल गरडे, मैं क्या करूं, मैं क्या करूं, मैं क्या करूं मेरी जान. म्हणून ओढ तुझ्या भक्तीची लागली गणा. आठवण येते तुझी मला क्षणोक्षणा. दर्शन देण्या ये रे सभारंगणा. हीच या वेड्या भक्ताची मनोकामना. देवा श्री गणा शिवनंदना, तुझ्या चरणी वंदना. ओढ तुझ्या भक्तीची लागली मना. आठवण येते तुझी मला क्षणोक्षणा.
आणि आता आली रे आली, राजेश बुवाची पाली आली नाही ना, कारण माझं गाव पाली आहे, बरोबर आहे की नाही? बघा स्तवन आणि गण झालाय, गवळणीला सुरुवात करतो. तत्पूर्वी राजेश बुवाचा गण काय हे लगाव काली साजन तुमसे प्यार की लड़ाई में टूट गई चूड़ियां कलाई में, कलाई में टूट गई चूड़ियां कलाई में, कलाई में टूट गई चूड़ियां कलाई में. बघा सुंदर बुवाने विषय दिला आहे की ह्या भवसागरांना नाही, या भक्तांना, भोळ्या भक्तांना तारायला तो गणराया कधी येणार, काय कठीण द्यायची गरज नाही, बरोबर ना? काय कठीण द्यायची गरज नाही, डायरेक्ट गवळणीला सुरुवात. बघा आता पालीचा काला गुलाबचा काला बाबू, हा रंगावरती जाऊ नकोस माझ्या, हा रंग माझा बेदाग आहे. वरपासनं खालपर्यंत, डोक्याच्या केसापासनं पायाच्या नकापर्यंत साप काला गुलगुलीत आहे, बरोबर ना? रंगावरती जाऊ नकोस माझ्या, हा रंग माझा बेदाग आहे. काय माहित तुझ्या मनात माझ्याबद्दल कसला राग आहे. रंगावरती जाऊ नकोस माझ्या, हा रंग माझा बेदाग आहे. काय माहित तुझ्या मनात माझ्याबद्दल कसला राग आहे. तुझ्या अंगात ही जी सारी आग आहे, बरोबर ना? ही तुझ्या अंगात सारी आग आहे, ती भागवण्यासाठी माझ्याकडे काला काला नाग आहे. बरोबर आहे की नाही? मी काला आहे ना, मी काला आहे. आता मग पुढचं बोललो ना, जाऊ दे, गावाला झगड लावतो, कारण रोहित जाधव इथं उभा तो परत बारीत यायचा आणि साप वाटोल व्हायचा. म्हणून अजून काय मुंबईत कसं जगायचं, कारण खोलीचा खूप रेंट आहे. जगात सर्वात भारी तो ग्लुची फोराचा सेंट आहे. तोंडाचा वास घालवणारा तो छोटासा हॅपी डेंट आहे. आणि कितीही खासलास तरी तुझ्यानं मिटणार नाही, हा कराटे बुवा तुझ्यानं मिटणार नाही, कारण हा एशियन पेंट, कारण हा एशियनचा काळा पेंट आहे. काय म्हणतो? तोंडाचा वास घालवणारा तो छोटासा हॅपी डेंट आहे. आणि कितीही घासलास तरी मिटणार नाही तुझ्यानं, कारण हा एशियनचा ब्रँडेड काला पेंट आहे. काला म्हणालाच म्हणून माझी काय हयात गेली, याच्यात हयात गेली, माझ्यावर कुठं खांडका पडले, बरोबर ना? म्हणून तू मोठा गोरा ना, काय दिवा लावलंस, म्हणून गवळण कसे अंडे बघा. गोरी है कलैया तुला दे मुझे हरी हरी चुड़िया, अपना बना दे मुझे बालमा. काय म्हणतोय? करूया रे लाल हिचे आज गोरे गोरे गाल. आता मिरच्या झोमतील ना, पण बुवा दुसऱ्या बारीत काय लाल करायची गरज नाही हो. उगा तुम्ही घासणार परत कुठंतरी काहीतरी फाटणार, त्यापेक्षा नवीन गाणं माहिती ना आताचा, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल. आता ह्याच्यावर एक दुसरं गाणं आहे, बाकीचं म्हणत नाही कोण, पण तुम्हाला सोपा उपाय देतो. लाल करायची काय गरज नाही आणि घासायची पण गरज नाही, त्यापेक्षा हे करा, लाल लाल कलरची चटी, चटीचा कलर लाल, घाल तुझ्या ठेंगात ते घाल, आपोआप दिसल लाल. अरे साला घराटे बुवा नाक करती, 48 वर्ष काय वाऱ्यान मोठा झालो. बघा करूया रे लाल हिचे आज गोरे गोरे गाल, कमी नाही कुठं रे आज पडायचं, मथुरेचा घाट आहे रे हा अवघड घाट, या घाटात हिला रे आज लढायचं. घेऊन या माटा करून या थाट, चालण्यात बाजाराला, सांगतो गोपाला आनंदाचा बाला, यांच्या हांडीला फोडायचं. काय ह्या गवळ्याच्या पोरी माठ माठ करून मथुरेच्या बाजाराला चाललेल्या आहे, तो श्रीकृष्ण तर त्यांच्या सुद्धा मला म्हणतो. घेऊन या माटा करून या थाट, चालण्यात बाजाराला, सांगतो गोपाला आनंदाचा बाला, यांच्या हांडीला फोडायचं.
विषय हा लई व्यापाचा, तू नाही रे एका बापाचा. बघा बुवा, हे तुमचा कोणी काय लिहिला नाही, त्यांची मला त्यांना साष्टांग दंड, बरोबर ना. कारण ती 14 वर्षाला मोठी होती बाई, तिनं बघितला गोकुळात कृष्ण कसा जळमला काय. पण तो 2 बापाचा जरी असला ना तरी त्याने त्या गोकुळात जन्म काय घेतला. आणि त्या वासुदेवानं नंदराजाच्या घरी श्रीकृष्णाला काय सोडलं हा सगळ्यांना इतिहास माहिती आहे. आता नेमका विषय राहिला तुमच्या गवळणीचा. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं नाही हे मलाच नाही कळलं. तुम्हाला त्या श्रीकृष्णाला 2 बापाचा म्हणायचा आहे का मला 2 बापाचा म्हणायचा. पण मी माझ्यावर काय घेत नाही. तुमच्या गवळणीचा विषय बघा. जन्माचा माझा इतिहास मोठा, राधे तुझा आहे विषय, राधे तुझा काही झालाय तोटा, तुझा विषय आहे बिन भोकाचा. काय त्या विषयाला म्हणते ना, तुझा विषय आहे बिन भोकाचा. मी 2 जरी असलो बापाचा, मी श्रीकृष्ण सांगतोय मी 2 जरी असलो बापाचा, तरी या जगात कोण नाही माझ्या मापाचा. श्रीकृष्णापेक्षा मोठा आहे काय. हा ही राधा काय सांगते, शेवडी लाल कलरची चॅटी. दुसऱ्या वारी काय तुला करायचंय ना बुवा, काय करायचं तर कर. प्रश्न बघू जरा, तुला दुसऱ्या वारीला काय आपटायची आहे, तुला काय आपटायची ते आपण मला पण बघू दे. त्या ठिकाणी स्तवन गण झाला, गवळण झाली. आणि आजच्या बारीचा माझा विषय बघा. बुवांना लेखी स्वरूपात प्रश्नपत्र दिलेले आहे आणि बरेच वर्ष 3 वर्ष 4 वर्ष बुवांवरती माझा विषय आहे. आणि या कलगीतुऱ्या भल्या भल्या शाहिरांवरती हा 14 वर्ष माझा विषय आहे. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट काय बुवा. याच्या आधी बुवा तुम्हाला फक्त एकच टीप दिली होती की प्रश्न ज्या ग्रंथाआधारे दिलेला आहे त्या आधारे उत्तर दिल्यास पटवून घेऊ. पण 2012 साली चालू केलेला हा वडिलांनी प्रश्न आज या माझ्या प्रश्नाचा कुठेतरी उलगडा झाला पाहिजे म्हणून साठी तुम्हाला एक वेगळी बाजू देतोय. या ठिकाणी सांगतोय की कोणताही राजा रावण रामदास स्वामी नारद मुनी सांगू नये बुवा. आणि याच्यापेक्षा एक विशेष टीप बुवा तुम्हाला देतो. तुम्ही म्हणता ना रोज बरेच शाहीर म्हणतात की तुमच्या प्रश्नाला बाजू नाही बाजू नाही, आज बाजू देतो कशी घासून बघा. माझ्या एका प्रश्नात बुवा जरी 6 प्रश्न असले, माझ्या एका प्रश्नात जरी 6 प्रश्न असले तरी तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर ज्या ग्रंथामध्ये आहे ते एका ओळीतच भेटेल, बरोबर ना. 6 ठिकाणी शोधायची गरज नाही बुवा. ही तुम्हाला माझ्या प्रश्नाची आज दिले बाजू. लावा दम बघू, तुमचं गुरु सगळं बरोबर आहेत ना, लावा दम बघू बुवा. माझ्या एका प्रश्नामध्ये जरी 6 प्रश्न असले तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एका ओळीत भेटेल. ही तुम्हाला आज मी बुवा पहिल्यांदा माझ्या प्रश्नाची बाजू दिली. आणि प्रश्नकर्ते आहेत कैलासवासी माझे गुरुवर्य दत्ताजी गराटे आणि शाहीर सुशांत गराटे. आणि बुवांचा विषय कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचे नाव काय. बुवांनी सांगितलेलं आहे नारद मुनी सोडून उत्तर सांगावे. जे वरील प्रश्नाचे उत्तर आहे आता बुवांनी रिसंटली आहे ना या वर्षी बुवांनी बाजू दिली की जे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे तेच ग्रंथाचं नाव आहे आणि पुराव्यासह सादर करावे. बुवा आज पुरावा नाही, आज पुरावा नाही. पण तुम्ही जर एका बापाच्या शिवना, तुम्ही जर एका बापाच्या आणि सच्च्या गुरुच्या शिवना तर आज माझ्याकडे ठासून सांगतो बुवा ग्रंथ पुरावा नाही. पण प्रश्नाचं उत्तर आहे संत साईबाबा. ग्रंथ पुरावा जेव्हा बुवा तुमची आणि माझी दुसरी वारी गावाला असेल किंवा मुंबई रंगमंचावरती लागली त्या दिवशी तुम्हाला नक्कीच ग्रंथ पुरावा दाखवीन. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे संत साईबाबा. जर तुम्ही पक्क्या गुरुचे चेले असाल तर हे उत्तर पटवून घ्याल. आणि या ठिकाणी प्रश्नाचा विषय रिक्षाने बसली टॅक्सीने बसली. भुवन भुवन काय म्हणाला, तुझी गायला अवकात ना, अवकात नाही म्हणा. बघा विषय कसा देतो. विषय माझा हाय रे जुना, लई वेळा तू लावला
जुना आता तुझ्यान नाही र सुटायचा जशास तसं उत्तर जशास तसं बुवा लक्ष द्या लय वेळा बुवांना हा विषय पुरा दिलाय आणि बुवांनी लय वेळा फातूर मातूर उत्तर देऊन चुना लावलाय म्हणून विषय माझा हाय रे जुना लय वेळा तू लावलास चुना आता तुझ्यान नाही र सुटायचा आता तुझ्यान नाही र सुटायचा कारण तेव्हा तू चट्टीत मुतायचा हा राजेश बुवा रोज रोज असाच ताट बघ हा गराटे बुवा याच्यावर भरताच पेट पहिल्याच बारीत असा सुसाट सुटल माझ्या पहिल्याच दणक्यान माझ्या एकाच दणक्यान राजेश बुवा तू आयुष्यात नव्हता विषय माझा हाय रे जुना लय वेळा तू लावलास चुना आता तुझ्यान नाही र सुटायचा कारण राजेश बुवाला सक्ती तुऱ्यात येऊन कलगी तुऱ्यात येऊन झाली 10 वर्ष आणि माझ्या प्रश्नाला झाली 14 ह्याचं वय 30 है ना बरोबर आहे की नाही तेव्हा तू चट्टीत उतायचा शेड्या म्हणून तुझ्यान नाही रे सुटायचा तुझ्यान नाही रे सुटायचा तुझ्यान नाही रे सुटायचा कर तेव्हा तू चट्टीत उतायचा तुझ्यान नाही रे सुटायचा तेव्हा तू चट्टीत उतायचा तुझ्यान नाही रे सुटायचा माझा प्रश्न फोडायला तुझी सांग तुझी हाय काय र अवकात बोला ना आज आज बघा कसा कसा विषय घेतो विषयाची तुझ्या वेगळीच तरा आजवर कैदा तुला पडलोय पुरा काल काढलीस माझी अवकात हे राजेश का काढलीस माझी अवकात का काढलीस माझी अवकात आज तुला लागणार भर चौकात बरोबर आहे ना बुवा माझी लायकी माझ्या पुरती तुमची तुमच्या पुरती बरोबर ना काय गरज नव्हती बुवा म्हणून विषयाची तुझ्या वेगळीच तरा आजवर कैदा पडलोय पुरा काल काढलीस माझी अवकात काल काढलीस माझी अवकात काल काढलीस माझी अवकात काल काढलीस माझी अवकात आज तुला लागणार भर चौकात आज काढलीस माझी अवकात आज तुला लागणार भर या ठिकाणी अजय भाईजे फरमाईश आलेली आहे आणि रोप घेता डोळे पाण्यानं भरले तुझा निरोप घेता डोळे पाण्यानं भरले आठ मोदक भरलेले मागे तसे सौरले आठ मोदक भरलेले मागे तसे सौरले तुझा निरोप
तुमचं काय एक गाणं घेतो एक काळे काळे विषय काय बघा बृहस्पती त्यांचा पुत्र कच आहे ना शुक्राचार्यांच्या इथे संजीवनी विद्या शिकायला गेला काय पोराचं नाव काय कच बघा विषय कसा देतोय शंभू महादेव मोठा जती आणि माय लॉर्ड या गाण्यातील पात्र आणि सगळी जर काय हाय तर पौराणिक असून याचा काल्पनिकतेशी काहीही संबंध नाही बरोबर ना तुमच्या काल्पनिक जीवनाशी त्याचा काहीही संबंध नाही बुवा विषय अगदी ठासून आणि घासून पटवून देतोय ऐकून पोरीचं लफड आज याच काळीज झालंय गच ऐकून पोरीचं लफड आज याच काळीज झालंय गच गुरुवर्याची पोरगी ही करते दिन रात कच कच काय विषय बृहस्पतींचा पुत्र कच हा शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये संजीवनी विद्या शिकायला गेला आणि शुक्राचार्यांची मुलगी ती या कचाच्या प्रेमात पडली आणि सारखं तोंडात तिच्या एकच नाव कच 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 समजने वाले को इशारा कापी मुक्काम पोस्ट सवेनी तालुका खेड बघा ऐकून पोरीचं लफड आज याचं काळीच झालंय ऐकून पोरीचं लफड आज याचं काळीच झालंय गुरुवर्याची पोरगी दिन रात गुरुवर्याची पोरगी दिन गुरुवर्याची पोरगी करते दिन रात कच कच आता कुठं गार वाटलं हा ज्याला समजायचं ना आणि जिथं लागायचा तिथं बरोबर लागलाय जसप्रीत बुमराचा यॉर्कर आहे असा थोडी ना जाईल हा टांगा पलटी घोडे फरार हा म्हणून तुमचं काय हा या